नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. 9 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विसरवाडीत मूक मोर्चा. नाभिक हितवर्धक संघटनांचा ठाम आक्रोश. दोषींना फाशी व फास्ट ट्रॅक न्यायाची मागणी. सविस्तर वृत्त असे की मौजे खमताने तालुका सटाणा येथे 9 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाजमन हादरून गेले आहे. या क्रूर घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी नाभिक हितवर्धक संघटना विसरवाडी, नवापूर, खांडबारा व चिंचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी गावात भव्य, शिस्तबद्ध व शांततामय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या घटनेनंतर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून अशा विकृत प्रवृत्तींना कायमचा आळा घालण्यासाठी कठोरात कठोर कारवाईची गरज असल्याची भावना मोर्चातून ठळकपणे व्यक्त झाली. विसरवाडी, नवापूर, चिंचपाडा व खांडबारा येथील संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे हा ठाम संदेश दिला. मूक मोर्चाची सुरुवात ग्रामपंचायत गल्ली येथून झाली. कुंभार गल्ली, हनुमान मंदिर व मुख्य बाजारपेठ मार्गे संपूर्ण मार्गावर मौन पाळत हातात निषेध फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला. मोर्चा विसरवाडी पोलीस स्टेशन येथे पोहोचल्यानंतर वातावरण अधिकच गंभीर व भावनिक झाले. नाभिक हितवर्धक संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री साबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात संबंधित आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून तातडीने निकाल देण्यात यावा, तसेच पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला संपूर्ण न्याय व संरक्षण देण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा क्षण अनुभवायला मिळाला. विसरवाडी येथील इयत्ता 6वीतील दिव्या नरेंद्र पवार या चिमुकल्या मुलीने उपस्थितांसमोर निवेदन वाचून दाखवले. तिच्या निरागस पण ठाम शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले आणि समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी निवेदन स्वीकारून या सर्व मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. हा मूक मोर्चा म्हणजे केवळ निषेध नसून समाजाने दिलेला स्पष्ट आणि ठाम इशारा आहे. महिलांवरील व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आता कोणतीही माफी नाही. दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत आणि अशा घटना कायमस्वरूपी थांबेपर्यंत समाजाचा लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका यावेळी नाभिक हितवर्धक संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. दुर्दैवी घटना आहे. पोलीस प्रशासनातर्फे देखील त्याच्यामध्ये सखोल तपास करून आरोपीवर चांगले पुरावे सादर केले जातील आणि या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मी वरती शासन दरबारी देखील पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. धन्यवाद. हा मोर्चा मूक आहे पण आमचा रोष शांत नाही. खमताने सटाणा तालुक्यातील नाभिक समाजातील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार क्षम्य नाही. आज प्रश्न एकच आहे, दोषी माहीत आहे मग शिक्षा का उशिरा? आम्हाला केवळ दिलासा नको, त्वरित आणि कठोर न्याय हवा आहे. मी स्वतः 8वीची विद्यार्थिनी आहे. आज जर आम्ही मुली सुरक्षित नसू तर उद्याचा भारत कसा सुरक्षित असेल? हा प्रश्न फक्त त्या कुटुंबाचा नाही, हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे. प्रशासनाला स्पष्ट सांगते, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या आणि असा निकाल द्या की कोणीही मुलीकडे पुन्हा वाईट नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा करू नये. आज हा मूक मोर्चा फक्त निषेध नाही, हा इशारा आहे. आज आम्ही शांत आहोत पण न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही. मुलगी कमजोर नाही, कमकुवत ठरते ती व्यवस्था जी तिला वेळेवर न्याय देत नाही. न्याय हवा आहे, आत्ताच हवा आहे साहेब, न्याय हवा आहे, आत्ताच हवा आहे. त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.